एकाच माध्यमिक शाळेतील 3 शिक्षकांवरच बीएलओचा भार, पाडळद्यात शैक्षणिक कामकाजाचा बोजवारा। प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह, पर्यायी कर्मचारी उपलब्ध असतानाही शिक्षकांनाच जुंपले। शहादा तालुक्यातील पाडळदा येथील माध्यमिक शाळेतील 3 उपशिक्षकांची नियुक्ती बीएलओ म्हणून करण्यात आल्याने शाळेच्या शैक्षणिक कामकाजावर गंभीर परिणाम झाला आहे। गावात इतर शासकीय कर्मचारी आणि इतर 2 जेप शाळा, 1 खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा, अंगणवाडी, त्यात मदतनीस अशा वकट बहुसंख्य आहेत। गावातील ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल हे पर्याय उपलब्ध असतानाही असे पर्यायी कर्मचाऱ्यांना तालुक्यातील इतर ठिकाणी नेमणूक केली आहे। मात्र या पाडळदा गावी इतर कर्मचाऱ्यांना ब्लोचे काम देत नाही। हे सर्व तहसील कार्यालय कर्मचाऱ्यांना व तहसीलदार न्याय परिषदांना निदर्शनामध्ये आणून देखील दुर्लक्ष होत आहे की आम्हालाच काम, इतर कर्मचारी आहेत। केवळ एकाच शाळेतील शिक्षकांवर ही जबाबदारी टाकल्याने संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाच्या हेतूवर शंका उपस्थित केली जात आहे। कारण एका शाळेतील 3 कर्मचारी दिल्यामुळे शाळेची शैक्षणिक चालवत आहे। परीक्षा एका महिन्यावर येऊन पोचले आहे। मध्येच मतदार यादी 2002 व 2024 मधली तफावतसाठी गंडगोलीत घरोघरी फिरून मॅपिंग करण्याचे काम दिले आहे। मतदार जागेवर नसल्याकारणाने कधी कामाला, कधी बाहेरगावी, कधी ऊस तोडीला खूप कालावधी जात आहे। खाजगी अनुदानित कर्मचारी काम करत असताना विविध अडचणी येत आहेत। गावकरी एक्सप्रेस न्यूजसाठी जगन ठाकरे, मुख्य संपादक, शहादा। नमस्कार। वल्लभ विद्या मंदिर पाडळदा या शाळेचे आम्ही बीएलओ आहेत आणि गाव पाडळदा। माझ्याकडे पार्ट नंबर 51, 52 आणि 53। आम्हाला हे काम SRI याचं काम करत असताना भरपूर अशा अडचणी येत आहेत। प्रत्यक्षात आम्हाला 4 दिवसासाठी शहादा तहसीलाने कार्यमुक्त केलेलं आहे, परंतु ज्यावेळेस आम्ही हे काम करत आहोत तेव्हा आम्हाला लक्षात आलं की हे 4 दिवसाचं काम नसून 40 दिवसाचं काम आहे। आणि विशेष करून आम्हाला आमच्या संस्था चालक, मुख्याध्यापक यांच्यासोबत काम करत असताना आमच्या शाळेचा अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचं नुकसान याचा देखील आम्हाला फटका खावा लागत आहे। 3 बीएलओ माध्यमिकचे असल्या कारणाने आम्हाला काम करताना भरपूर अशी अडचण येत आहे। निवडणूक साहेबांना आम्ही विनंती करतो की आमच्या गावात एकूण 3 शाळा आहेत आणि माध्यमिक 1 असे 4 शाळा असून 3 बीएलओ हे एकाच शाळेत दिले गेले आहेत। त्यामुळे शैक्षणिक सत्र सांभाळताना खूप अडचण येत आहे आणि आम्हाला फार मोठे मुलांचे नुकसान होत आहे। 3 बीएलओ एकाच शाळेत दिले गेले आहेत। तर आम्हाला आमची अशी विनंती आहे की कृपया त्यांच्या इतर शाळांना पण हे बीएलओ काम द्यावं अशी आमची विनंती आहे। पाडळदा गावात इतर पदाधिकारी आहे, ग्रामसेवक, तलाठी, आशा वर्कर आणि कोतवाल आणि दवाखान्यातील कर्मचारी यांना पण बीएलओचे काम द्यावं असं आपण विनंती करतो।